आपण पुढची बातमी पाहूया। सध्या अवघी अयोध्या राममय झाली आहे। श्रीरामाच्या जयघोषाने अवघी अयोध्या नगरी दुमदुमली आहे। भक्तिमय वातावरण आहे आणि अशात अयोध्येमध्ये सकाळी धुक्याची गडद चादर पसरली। आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर अयोध्येमधली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतायत। रामाच्या अयोध्या नगरीमध्ये दाट धुकं पसरल्यानंतर नेमकं कसं चित्र दिसत होतं आपणही पाहूया। प्रभू श्री रामाची नगरी अयोध्येमध्ये देखील धुक्याची चादर आपल्याला पाहायला मिळते। कालही आम्ही पाहिलं होतं आणि आज मला असं वाटतं की जास्त फॉग आज या अयोध्या नगरीत पाहायला मिळतंय। काल जी विजिबिलिटी होती ती जवळपास 100-200 मीटरची होती, मात्र आता 100 मीटरचं अंतरात असलेलं या इमारती म्हणा किंवा हे घर म्हणा हेही दिसत नाहीयेत। आणि म्हणूनच प्रशासनानं काल एक बैठक घेतली की थंडीचा मौसम आहे, यामध्ये धुकं जास्त येतं। 22 जानेवारीला जो मोठा कार्यक्रम होणार आहे त्यावेळेला याच्याबद्दलही आपण काहीतरी विचार केला पाहिजे आणि त्या विचारानुसार काल बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले आहेत। फक्त धुकंच नव्हे तर पाऊसही येण्याची शक्यता आहे, कारण काल पाऊस अयोध्येमध्ये पडला आणि यामुळे या सगळ्या गोष्टींना विचारात घेत प्रशासन या संदर्भात काही उपाययोजना करतंय। काल पाऊस पडल्यामुळं इथं थंडी वाढली आहे। जवळपास 14 डिग्री टेम्परेचर इथं होतं, मात्र आता हे टेम्परेचर 11-12 पर्यंत पोहोचलंय। आणि 22 जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सर्व राम भक्तांना, देशवासियांसाठी। मोठं कार्यक्रमाचं आयोजन इथं केलं गेलं आहे। त्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची अडचण न व्हावी या धुक्यांमुळे किंवा पावसामुळे याबद्दलही प्रशासन आता खबरदारी घेत आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।